तर नमस्कार मंडळी, आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 8 आणि आम्ही तुम्ही बघाल तर हा एक हॉटेल तुलसी रेसिडेन्सी म्हणून आहे, तिकडे राहिलो. चांगली रूम्स आहेत. आणि आता आपण जरासं इकडे गाडी जी आहे ती थोडीशी धुवायला घेऊन जाऊ आणि नंतर सांगू कसं काय ते, काय आजचं प्लॅन काय झालं ते. तर नमस्कार मंडळी, आणि वाजलेले आहेत आता 8:30 रात्रीचे. आज आहे 10 एप्रिल 2025 आणि आम्ही आता थोडंसं भटकंतीला निघालेलो आहोत लोकल भुजमध्ये. तर बाहेरचं टेम्परेचर आहे 28. तर रात्रीचं मला वाटतं टेम्परेचर इकडे जबरदस्त ड्रॉप होतं. आणि आता जरा गाडी जरा वॉशिंगला घेऊन जाऊ आणि मग नंतर जेवू आणि मग झोपू. नमस्कार मंडळी, आणि तुम्ही बघाल तर आपण आता आलेलो आहोत भुजमध्ये. आणि थोडंसं आपण आज गाडी वॉशिंग करतो आता. आणि तुम्ही बघितलं तर एक अराऊंड 900 प्लस म्हणजे 950 किलोमीटर आज आपले झाले फ्रॉम नवी मुंबई टू भुज. आणि ही जी जर्नी होती ओके, ती एकदमच एक्स्ट्राऑर्डिनरी होती. म्हणजे इकडे जेव्हा आम्ही अडेसरला जायला आम्ही प्लॅन केला ओके थ्रू लिटिल रन ऑफ कच्छ, तेव्हा आम्ही एक्सपेक्ट पण नव्हतं केलं की एवढा डेंजरस रस्ता असेल. मध्ये काही ठिकाणी भूलभुलैया ते आहे ओके खूप, पण एक्सपिरियन्स चांगला होता. आणि आमचा आज 1-2 जागा ज्या आहेत त्या स्किप झाल्या. तर आम्ही आता असं डिसाईड केलं की उद्या तो प्लॅन करूया. तर उद्या एका ठिकाणी होमस्टे आहे, त्याचं अरेंजमेंट झालेली आहे. आणि मी नंतर आज रात्री जेव्हा आपण जेवायला जाऊ तेव्हा करंटली जो हॉटेल आहे त्याचं आपण किती कॉस्ट आली ते सांगू. तर असं आहे. तर मी आता माईक देतो श्लोकला, तर श्लोक आता त्याचा एक्सपिरियन्स सांगणार आहे. लिटिल कच्छ. तर आता आपण नवी मुंबईवरनं आपण इथे आलो आहोत. आणि येताना लिटिल कच्छमध्ये खूप जास्त भीती वाटली होती, कारण का आपण रस्ता खूप विसरलेलो. आणि जेव्हा रस्ता आपण फ्लॅग्सला फॉलो करत होतो त्या टायमाला आपल्याला माहीत पडलं की आपल्या फ्लॅग्सला ना व्हाईट दगडांना फॉलो करायचा होता. तेव्हा पुढे काका भेटले, त्यांनी सांगितलं की तुम्हाला व्हाईट दगडांना फॉलो करायचं, मग तुम्हाला मंदिर भेटेल. बरोबर. आपण स्टार्टिंगला आपण चुकलेलो. हां, मग स्टार्टिंगला ते काकांनी मदत केली की सांगितलं तुम्हाला युटर्न घेऊन परत 2 किलोमीटर ट्रॅव्हल करून तुम्हाला तो टर्न भेटेल. मग तिकडनं आपण सरळ गेलो. मग आपल्याला अजून काय लोक भेटले, त्यांनी सांगितलं रस्ता फॉलो करा, तुम्हाला मंदिर भेटेल. आणि तसं करत आपल्याला भरपूर मध्ये उंट वगैरे पण बघायला भेटलेले. आणि काय जागेवरती तर काय दिसत पण नव्हतं, इवन झाडं पण दिसत नव्हते, फक्त दिसत होते फक्त ब्ल्यू लाईन एंडपर्यंत आणि पुढे मागे सगळ्या ठिकाणी. आणि हा खूप एक्सपिरियन्स खूप छान होता, पण थोडा घाबरण्यासारखा पण होता, कारण का फर्स्ट टाईम होता हा माझा. आणि आय एन्जॉय माय जर्नी. आणि आता अजून पुढे भरपूर काय जो आपल्याला एन्जॉय करायचं सोबत. तर आपण आता पुढे कंटिन्यू करूया आपल्या जर्नीमध्ये. आणि मग श्लोक, आपण जिकडनं आपण गेलो म्हणजे तो वचराज दादा जो टेम्पल आहे, हां, तिकडनं जो मेन आपला स्पॉट होता तिकडे आपण फोटो काढले, ड्रोन. हो, तो तर खूप जास्त मजा होता. तिकडनं आपल्याला जे काही 4 रस्ते मिळत होते तिकडनं आपण जे करतो तो एक्सपिरियन्स जरा साजा करत. जसं आम्ही मंदिर जसं सोडलं आपण तिकडनं, तसं आम्ही पुढचे स्टॉपवरती गेलो. तिथं आम्ही विचार केला की आपण फोटो आणि ड्रोन शॉट वगैरे काढू. तर आम्ही तिथे भरपूर फोटो काढले आणि ड्रोन शॉट्स वगैरे घेतले, जो की आपल्याला पुढे ब्लॉग्समध्ये बघायला भेटतील. आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी आम्ही अर्धा तास आणि पाऊण तासपर्यंत आपण बसलेलो आणि फोटो वगैरे काढले. मग तिकडनं पुढे जाता अजून खूप जास्त मजा येत गेली, कारण का खूप सगळे रस्ते डायव्हर्ट होत होते आणि पुढे जाऊन कनेक्ट होत होते. त्याच्यामध्ये लोक वगैरे सगळे येत होते, रहदारी वगैरे आपल्याला दिसत होती. तेव्हा आम्हाला थोडंसं हे भेटले की हां, इथे आहेत लोक, कारण का मध्ये सगळे गायब झाले तर थोडं भीती वाटतं. पण जसे लोक येत गेले, हां, ह्यांनी सांगितलं हां पुढे जावं, तुम्हाला पुढे तुमची डेस्टिनेशन भेटेल. तर हे एक्सपिरियन्स खूप छान होता ह्याच्यामुळे. आणि आता पुढे जे होईल ते मी सांगत जाईल, मी आणि काका. सो स्टे ट्यून विथ अस. चलो, थँक्यू. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 9:35, ऑलमोस्ट 10 झालेले आहेत, 10 वाजले आहेत.
आणि आता आपण इकडे आलेलो आहोत तुलसी रेसिडेन्सीमध्ये भुजला. आणि त्याचे चार्जेस आपल्याला पडलेले आहेत अराउंड 1500 रुपीज पर 2 पीपल 1 रूम. तर हे सिन्स इट इज नॉन पीक सीझन हे चार्जेस असे आहेत. आणि आज एक 950 किलोमीटर आमचं झालं सगळं रनिंग. 11चा ॲव्हरेज दिला गुरखाने. आणि एकदमच माझ्या हिशोबाने 45 किलोमीटरचा जो पॅच होता, जो वचराजाचा जो बेट आहे आणि तिकडनं वाया मेढक बेटवरून अडेसर, तो एकदमच आजच्या दिवसाचा एकदम हायलाईट होता. आणि नंतर आम्हाला अजून 1-2 पॉईंट्स कवर करायचे होते, पण सगळ्यांचं एकदमच थकलेले आणि गाडीमध्ये सगळे झोपलेले, कारण काय ओव्हरनाईट जर्नी आपण केलेली. तर तसा आजचा प्रवास चांगला झाला. मुंबई एक्सप्रेस, दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे जो आहे तो पण आपण बघितला. त्याच्यामध्ये पण कॉन्स्टंट स्पीड 80चीच आपण मेंटेन केली. आणि जो नॅशनल एक्सप्रेस हायवे 1 आहे फ्रॉम वडोदरा टू अहमदाबाद, तो आपण घेतला आणि नंतर मग या साईडला आलो. आता डिझेल पण आज आम्ही परत फुल केलेलं आहे. भुजमध्ये डिझेल मिळते, त्याचं काही चॅलेंज नाही. गाडी वॉशिंग पण वगैरे सगळं करून झाली. आणि असा आहे आजचा दिवस. तर आम्ही डिनर करायला इकडे आलेलो आहे. सगळ्यांनी साधंच घेतलं आहे, दाल खिचडी आणि ते सगळं राईस असंच साधं घेतलेलं आहे. आणि उद्या आम्ही सकाळी निघू नेक्स्ट स्पॉट्स करायला. आणि आज थोडीशी श्लोकने फीडबॅक दिला कसा काय झालं वगैरे. आता उद्या गार्गी देणार आहे फीडबॅक. आणि तर असं आहे. तर आजच्या दिवसाची आम्ही सांगता करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.